चला, दुसरा प्रॅक्टिस पेपर चालू आहे आपला. पहिला प्रश्न सॉल्व्ह केला सर्वांनी MCQ चा. चला, पहिल्याचं काय आन्सर आलं बरं? 0.8. जमला का सर्वांना? काय करायची? y ची जी व्हॅल्यू आहे तर ती y ची व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायची आहे, कॅल्क्युलेट करायचे आणि x ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. किती आली आहे? 0.8. सर्वांची कॅल्क्युलेट करायचं आहे, अंदाजे गोळ्या मारायच्या नाहीये. चला, दुसरं, फॉर द क्वाड्रेटिक इक्वेशन x² + 10x - 7 = 0, व्हॅल्यूज ऑफ एबीसी. काल सांगितलं होतं मी तुम्हाला एबीसी चा सेपरेट क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, बरोबर? आलाय. एबीसी व्हॅल्यू काढायच्यात. ए ची व्हॅल्यू किती आहे? 1, बी ची व्हॅल्यू किती आहे? 10 आणि सी ची व्हॅल्यू -7. कोणता आहे ऑप्शन मग? सी. ओके. ए, बी आणि सी च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या होत्या, त्या आपण केल्या. डन. जाऊयात पुढे. पहिल्यातला बी घेऊ का वरती? MCQ कोणाचे राहिलेत का? MCQ दुसरा चाललाय. आन्सर लिहायचे फक्त, क्वेश्चन आणि आन्सर, ऑप्शन लिहू नका. चला, कालच झाला ना रे क्वेश्चन? कालच झाला ना? जमेल ना? x - y काढायचंय तुम्हाला. x - y काय करूयात? ऍडिशन का सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन करून येते आन्सर. बघा पटकन, चला. सर्वांचं स्पीड सोबत का झालंय वरचा? झालंय वर. बाकीचे जे मागे आहेत ते थोडस स्पीड वाढवत आहे. लेट कमर्स थोडस स्पीड वाढवत आहे. इथे काय केलं? दोघांचं सबट्रॅक्शन केलेली आहे. सबट्रॅक्शन केलंय ना? किती आला आन्सर? x - y = 5. ओके. कालच्या क्वेश्चन पेपर मध्ये सेम टू सेम क्वेश्चन झालेला आहे आपला. दोघांची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन करताना खालच्यांची साइन बदलायची. पहा जमतोय का फास्ट फास्ट. काल असेच 2 क्वेश्चन झाले होते आपले. Yes. Next question. Question number 2. Decide whether the equation m³ - 5m² + 4 = 0 is a quadratic equation or not. Justify. आहे का ते क्वाड्रेटिक इक्वेशन? नाहीये. का नाहीये? मॅक्झिमम इंडेक्स किती आहे त्याची? आपल्याला किती लागतो? 2 लागतो. त्यामुळे हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाहीये. यस. मग आन्सर लिहूयात आपण. काय लिहिणार बरं आन्सर? काय लिहिणार आहे आन्सर? वरच झालं आन्सर. काय लिहिणार आहे? m³ किंवा इन दिस इक्वेशन आपण कसं स्टेटमेंट लिहिलं होतं तशा पद्धतीने फॉर्मॅट ठेवला तरी चालेल. काय फॉर्मॅट ठेवला होता आपण? अगोदर इक्वेशन लिहायचंय. m³ - 5m² + 4 = 0. In this equation m is only variable but maximum index किती आहे? is 3. मॅक्झिमम इंडेक्स किती आहे तुमची? 3 आहे. देअरफॉर हे काय तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन नाहीये. बट मॅक्झिमम इंडेक्स इज 3. देअरफॉर इट इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. हे झालं तुमचं दुसऱ्याचं आन्सर.
अटेम्प्ट एनी वन ऍक्टिव्हिटी, दोन्ही सोडवायचे आपल्याला कारण आपण प्रॅक्टिस करतोय. येस, दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत, इक्वेशन 1 इक्वेशन 2. दोघांना आपल्याला काय करायचे, ऍड करायचे. ऍडिशन केली इथं y आणि y तुमचा कॅन्सल होईल. 3x आणि 2x 5x, 8 आणि 2 10, 5 मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर 10 डिवायडेड बाय 5 आन्सर आलं. फिनिश. ठीक आहे, डन. चला दुसरी ऍक्टिव्हिटी. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अगेन. सेकंड, 2x square minus 7x plus 6 is equals to 0. Check whether the x is equals to minus 2 is the root of given quadratic equation or not. रूट म्हणजेच काय आहे, तुमचं सोल्युशन असतं. या ठिकाणी सोल्युशनच्या ऐवजी कधी असा रूट असा शब्द तुम्हाला येऊ शकतो. रूट किंवा सोल्युशन सेम आहे. सो x ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला -2. सो या इक्वेशन मध्ये आपल्याला -2 पुट करायचं आहे. चला पुट करूयात मग. दिलेलं इक्वेशन खाली लिहिलं, इथं 2 तुमचा ऍज इट इज आहे. x च्या जागेवरती -2 त्याचा स्क्वेअर -7 x च्या जागेवरती -2 प्लस 6 2 चा स्क्वेअर 4 4 2 चा 8 दिलेला आहे ऑलरेडी. 7 2 चा मायनस मायनस प्लस या ठिकाणी 14 1 2 3 ठिकाणची ऍडिशन करा. जे आन्सर येईल ते या ठिकाणी लिहून टाका. ठीक आहे, 28. आपल्याला जर रूट पाहिजे असेल तर दोन्ही बाजूंना काय यायला पाहिजे, तुमचं 0 आन्सर यायला पाहिजे. किती आन्सर यायला पाहिजे, त्याचं 0 आन्सर यायला पाहिजे. तरच तुमचा x इज इक्वल्स टू -2 हा दिलेल्या इक्वेशनचा रूट होतो. आता ह्या ठिकाणी 28 आलेले आहे म्हणजे x इज इक्वल्स टू -2 इज नॉट रूट ऑफ, नॉट रूट, इज नॉट सोल्युशन, इज नॉट सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. 28 आलेले त्यामुळे सोल्युशन नाही. झालं. चला बी. चला बी IMP क्वेश्चन आहे हा. आत्ता आला होता अमर एज्युकेशनला. आत्ताची जी टेस्ट झाली ना त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन आला होता. किमती वेगळ्या होत्या पण या ठिकाणी एम ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची होती. कोणाला जमेल बघा बरं, करा बरं अटेम्प्ट. हा जमतोय का? क्वेश्चन नंबर 2 बी चालू आहे आपला. क्वेश्चन नंबर 2 मधला बी. हर्षल जमतोय का? ओके. डिटर्मिनंट तर दिसतोय बरोबर. क्रॉस मल्टिप्लाय तर करायचे. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे, 22. क्रॉस मल्टिप्लाय करून त्याच्या पुढे काय लिहायचे, त्याची किंमत टाकायची 22. बघा 4 3 5 सॉरी 4m आणि 5 आणि 3. चला याची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 22. क्रॉस मल्टिप्लाय करूयात. 4 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस m मल्टिप्लाइड बाय 5, m मल्टिप्लाइड बाय 5. याचा आन्सर दिलेला आहे आपल्याला. आन्सर किती आहे, 22. इथं टाकूयात आपण 22. चला 4 3 चा 12 मायनस 5m इज इक्वल्स टू 22 प्लस आहे तिकडे गेल्यावर 5m इज इक्वल्स टू 22 मायनस 12. सो मायनस 5m इज इक्वल्स टू 10 मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर सो 10 अपॉन 5, 5 1 चा 5, 5 2 चा 10. साइन चेंज केले m इज इक्वल्स टू मायनस
2. IMP क्वेश्चन आहे हा. आता जस्ट अमर एज्युकेशनला विचारला होता. त्यांची जर अगोदर तयारी झाली असती ना तर त्यांना हा प्रश्न आला असता. आणि आपल्या पुस्तकात हा कुठंच नाही प्रश्न आहे का असा सेम टू सेम नाहीये. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवणं इम्पॉर्टंट आहे. कारण आहे ना क्वेश्चन पेपर मध्ये असे काही क्वेश्चन असतात जे आपल्या पुस्तकामध्ये नाहीयेत. ठीक आहे. हा क्वेश्चन आता कुठंच नाही आपल्या बुक मध्ये पण असा आलेला आहे. सो त्यासाठी क्वेश्चन पेपर इम्पॉर्टंट आहे. किती वेळा सांगितलंय मी केचा क्वेश्चन येतो, केचा क्वेश्चन येतो, केचा क्वेश्चन येतो. आला पुन्हा पुन्हा केचा क्वेश्चन आला. कालच्या पेपर मध्ये पण होता ना कालच्या पेपर मध्ये केचा क्वेश्चन. आज पण आलाय. तुमच्या पण पेपरला असू शकतो. आणि सिंपल असतो क्वेश्चन. काय असतो फक्त ही जी एक्स ची व्हॅल्यू आहे ही वाली एक्स ची व्हॅल्यू गिवन इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायची आहे. फक्त एक्सच्या जागेवरती किती ठेवायचं आपल्याला फक्त 3 टाकून द्यायचा. एक्सच्या जागेवर 3 पुट करायचा. करा पुट चला आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके. पुढे काय केलं एक्सच्या जागेवर काय टाकलेलं आहे 3 टाकलेलं आहे. सो के ब्रॅकेट मध्ये 3 त्याचा काय आहे स्क्वेअर -10 एक्सच्या जागेवरती पुन्हा 3 प्लस हा 3 एज इट इज इक्वल्स टू 0. 3 चा स्क्वेअर किती येतो 9 आणि हा के तुमचा -10 3 चा 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. काय होईल दोघांची सबट्रॅक्शन -27. सो 9k -27 इज इक्वल टू 0. मायनस आहे तिकडे गेल्यानंतर प्लस 9k इज इक्वल टू 27 नंतर 9 मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड करूयात. सो 9k इज इक्वल टू k इज इक्वल्स टू 27/9. सो k इज इक्वल्स टू आन्सर आला आपलं. ओके चला बघा लक्ष देत आहे. प्रतीक्षा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. एम काढायचं आहे. एक्स आणि वाय दिलेला आहे आपल्याला. हा काय असतो एक्स, हा काय आहे तुमचा वाय. इन द सोल्युशन 2x प्लस my इज इक्वल टू 6. त्या सोल्युशन मध्ये एक्स आणि वाय ची व्हॅल्यू टाकूयात आणि एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. दिलेले इक्वेशन घेऊयात खाली. 2x प्लस my इज इक्वल टू 6 पुट करायचे आपल्याला. काय पुट करायचे x ची व्हॅल्यू 4, x इज इक्वल्स टू 4 आणि y इज इक्वल्स टू -2 पुट करायचं आहे. चला मग 2 x च्या जागेवर काय टाकायचं आपल्याला 4 प्लस m ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय y च्या जागेवर -2 इज इक्वल टू 6. 4 2 चा 8 प्लस -2m इज इक्वल टू 6. हा प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस. सो -2m इज इक्वल टू 6 मायनस 8. -2m इज इक्वल टू -2. दोन्ही बाजूंचे मायनस मायनस कॅन्सल. हा मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड. सो m इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 2. सो m इज इक्वल टू आन्सर आला आपलं 1 डॉट. किती जणांना जमलंय 1 2 3 4 5 व्हेरी गुड. 6 7 8 छान. चला बाकीचे थोडस स्पीड वाढवताय प्लीज. डोकं लावायचे पटपट. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3A. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर 3A. सर्वजण शांत. क्वेश्चन नंबर 3 चालू आहे आपला. त्याच्यामध्ये ए 2 ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात. एक ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. पण आपली प्रॅक्टिस चालू आहे तर आपण दोन्ही पण ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करणार आहे. क्वेश्चन व्यवस्थित अगोदर रीड करायचंय. आदेश √2x² + 7x + 5√2 is equals to 0 to solve the quadratic equation by factorization. Complete the following activity. चला क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या.
√2x² + 7x + 5√2 = 0. पहिली स्टेप काय करतो आपण, पहिला नंबर आणि शेवटचा नंबर तिसरा नंबर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. चला या दोघांचं मल्टिप्लिकेशन साईडला करूयात आपण. √2 मल्टिप्लाइड बाय 5√2, √2 मल्टिप्लाइड बाय √2 2 आणि हा काय तुमचा 5, 5 2 चा 10. 10 कोणाकोणाच्या टेबल मध्ये आहे ज्यांची प्लस किंवा मायनस करून आन्सर आलं पाहिजे 7. सो 5 2 चा साइन सांगा. चला याला कोणतं आहे प्लस, त्यामुळे मोठ्या नंबरला प्लस, 2 ला कोणतं द्यावं लागेल प्लसच द्यावं लागेल. चला ब्रेक तर झाला आपल्याला. ओके आता खाली हा 2x² जसाच्या तसा, त्या 7 ला कसं ब्रेक करणार आहे आता आपण 5x आणि 2x आणि हा तुमचा 5√2 जसाच्या तसा. ओके डन. पुढे काय करूया आता, या दोघांमध्ये काय कॉमन आहे, या दोघांमध्ये काय कॉमन आहे, या दोघांमध्ये तर काय कॉमन दिसत नाहीये, फक्त x बाहेर काढला आपण. बरोबर आहे, तिथं काय = दिलेलं आहे त्यांनी. साईडला सॉल्व्ह करूयात का आपण, x जर बाहेर काढला आहे ठीक आहे. चला एक मिनिट हा, इथं √2 बाहेर काढलेलं आहे त्यांनी. ओके लक्ष द्या, चला माझ्याकडे लक्ष द्या 2 मिनिटं. हे पहा इथं आहे ना x बाहेर काढला, ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहील इथं √2 बघा, x बाहेर काढले आपण, इथं राहिला तुमचा √2 हे प्लसचं साइन आणि हा तुमचा 5. बरोबर का, हे प्लसचं साइन आहे तुमचं पुढचं. आता ह्या 2 ला आपण कसं ब्रेक करू शकतो, इथं √2 आहे तर ह्या 2 ला आपण कसं लिहू शकतो, √2 मल्टिप्लाइड बाय √2 असं लिहू शकतो. मग हा √2 आणि हा √2 आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढला, मग ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहील तर √2 राहील, अजून एक √2 ब्रॅकेटच्या आतमध्ये, हे तुमचं प्लसचं साइन, हा √2 बाहेर गेलेला आहे म्हणजे इथं राहिला तुमचा 5. आले का, दोन्ही ब्रॅकेट सेम आहे, दोन्ही ब्रॅकेट आपले कुठे ब्रॅकेट मध्ये, हा हा इथं पण एक x राहिलाय ना, इथं पण 2x होती, इथे एक x राहतोय तुमचा √2x, √2 आणि x आणि इथं पण √2 आणि x, √2x. ओके चला पुढे, दोन ब्रॅकेट पैकी एकच ब्रॅकेट याचं लिहिलेलं आहे म्हणजे x आणि √2 चं लिहिलेलं आहे, इथं लिहावं लागेल आपल्याला √2x + 5. बरोबर. चला पुढे येते तुम्हाला, मग सेपरेट करून टाका, याला सेपरेट करा त्याला सेपरेट करा. x = हा प्लस, इकडे गेल्यानंतर काय झालाय तो मायनस √2 झाला, हा प्लस आहे तिकडे गेल्यानंतर -5 आणि हा मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड. ओके सो आपल्याला आन्सर 2 मिळाले, -√2 आणि -5/√2. ओके दोन आन्सर आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. ठीक आहे, 3 मार्कांचा क्वेश्चन असतो हा, ऍक्टिव्हिटी बेस. जमते आर्यन, आयुष जमतंय. चला डी किती आला सांगा, 7. 3 1 चा 3, मायनस मायनस प्लस आणि 2 2 चा 4. आन्सर आला आपलं 7. ओके मी शॉर्टकट मध्ये सॉल्व्ह करतोय, तुम्ही पूर्ण व्यवस्थित लिहिणार आहे. चला dx काढायचं आपल्याला. dx काढताना x ला काय करतोय आपण, हाईड करायचे. अगोदर कोण लिहिणार आहे 3 आणि 16, सो 3 16, त्यानंतर -2 आणि या ठिकाणी काय तुमचा 1. x ला हाईड करायचे आणि अगोदर कॉन्स्टंट टर्म त्यानंतर मग y चे कोएफिशियंट. बरोबर. चला 3 मल्टिप्लाइड बाय 1 -16 मल्टिप्लाइड बाय -2. 3 1 चा मायनस मायनस चुकतोय का काय, बरोबर आहे ना. ओके 32 आणि 2 35. ओके 32 आणि 3 35. ओके dy काढताना y ला हाईड करायचं असतं. अगोदर x चे कोएफिशियंट लिहायचे 3 आणि 2. जर तसं समजत नसेल तर अगोदर इक्वेशन एका खाली एक लिहून घ्या, 3 आणि 2 लिहिणारे, त्यानंतर 3 आणि 16. ओके आणि त्याचा आन्सर आपल्याला दिलेलाच आहे ऑलरेडी 42.
चला, dx अपॉन डी, dx किती आलेला आपला 35 आणि डी आहे आपला 7. सो 7 कितीचा 35, 7 5 चा 35. आन्सर आला आपलं 5. आणि dy अपॉन डी, dy आहे 42 आणि डी आहे आपला 7. तो आन्सर आला आपलं 6. सो x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5 आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 6. येस. क्वेश्चन नंबर 3 त्यातला बी. कोणत्या मेथडने, इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करताय? त्याला चालू करून ओके, एका खाली एक लिहून घ्या. 5m minus 3n is equals to 19, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर m minus 6n is equals to minus 7, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, काय करावं लागेल? इक्वेशन कोणत्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? यस, 1 ला काय करूयात 2 ने मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 लिहा खाली. चला तुम्ही पुढे, मी तुमच्या मागे मागे येणार आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 1 मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. ओके, करा मल्टिप्लाय. इक्वेशन 1 खाली घ्या. याला करूयात आपण मल्टिप्लाइड बाय 2. 5 2 चा 10m मायनस 6n, 19 2 चा 38, इक्वेशन नंबर 3. ओके, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 ह्या दोघांची काय करायची? ऍडिशन का सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन, बरोबर. जर साइन सेम असतील तर सबट्रॅक्शन करायची. जे आपल्याला कट करायचे 6n कट करायचंय म्हणजे सबट्रॅक्शन करणार आहे आपण. सबस्ट्रॅक्ट करूयात. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 and 3. यस, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 and 3 किंवा 2 from 3 किंवा 3 from 2 केलं तरी चालेल. पुढे m minus 6n is equal to minus 7 आणि 3 नंबरचं इक्वेशन आहे आपलं 10m minus 6n is equals to 38. सबट्रॅक्शन करताना खालच्या इक्वेशनचे साइन चेंज करायचे. केलेत सर्वांनी? मायनस, ह्या मायनसचं काय केलं असेल प्लस आणि इथं पण मायनस. ओके, 10m मधून एक m गेला, मायनस 9m, बरोबर आहे. 6n कॅन्सल. 38 मायनस मायनस प्लस होईल. 38 आणि 7 45. येणाऱ्या आन्सरला साइन मायनसचं. येस, ओके. दोन्ही बाजूंचे मायनस मायनस कट करूयात. 9 मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड. सो m इज इक्वल्स टू 45 डिवाइडेड बाय 9. सो m इज इक्वल्स टू, आन्सर मिळाला आपल्याला 5. चला लास्ट स्टेप, पुट करायचे. पुट m इज इक्वल्स टू 5 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये टाकूयात? m ची व्हॅल्यू इथे टाकूयात सेकंड मध्ये. चला सेकंड मध्ये टाकूयात. सेकंड नंबरचं इक्वेशन घ्या. m मायनस 6n इज इक्वल्स टू मायनस 7. m च्या जागेवर किती टाकणार आहे? 5. m च्या जागेवर 5. सो 5 मायनस 6n इज इक्वल्स टू मायनस 7. हा प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस. सो मायनस 7 मायनस 5. मायनस 7 आणि मायनस 5
-12 तर -6n मायनस मायनस दोन्ही बाजूंचे कॅन्सल 6 मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर n इज इक्वल्स टू 12 डिवायडेड बाय 6 सो n इज इक्वल्स टू आन्सर आला आपलं 2. ओके फायनली राईट डाऊन सोल्युशन. m इज इक्वल्स टू आहे आपला 5 आणि n इज इक्वल्स टू आहे आपला 2. m इज इक्वल्स टू 5 n इज इक्वल्स टू 2. स्क्वेअर मेथड. काय म्हणताय? चला क्वेश्चन नंबर 3 त्यातला बी मधला दुसरा. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड काय असतं रे अगोदर आठवतोय का? काय करायचे अगोदर थर्ड टर्म काढायची बरोबर ना. काय करायचे अगोदर थर्ड टर्म. चला थर्ड टर्मचा फॉर्म्युला टाकूयात आपण. थर्ड टर्म इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला 1/2 मल्टिप्लाइड बाय यस कोइफिशियंट ऑफ एक्स आणि त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. चला हाफ मल्टिप्लाइड बाय एक्स चा कोइफिशियंट किती आहे 2 आणि त्याचा काय आहे स्क्वेअर. 2 टू गेट कॅन्सल आणि 1 चा स्क्वेअर काय येणार तुमचा 1. ओके ही झाली आपली थर्ड टर्म. थर्ड टर्म इक्वेशनच्या दोन्ही बाजूंना काय करणार आहे ऍड करणार आहे बरोबर. ऍड थर्ड टर्म ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन. ऍड थर्ड टर्म ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन. चला त्याच्या अगोदर हा जो 5 आहे ना त्याला जर आपण पलीकडे पाठवला असतं तर चालला असतं बरोबर आहे. +5 करायचं होतं पहिली स्टेप राहिली आपली. चला आता करूया तिथं एक्स स्क्वेअर प्लस वरती जागा असेल तर इथं लिहून घ्या 2x इज इक्वल्स टू काय तुमचा 5. 5 ला तिकडे पाठवूयात. आता दोन्ही बाजूंना आपण ऍड करून टाकू म्हणजे तसं सिंपल जाते आपल्याला. ओके सो एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल्स टू 5 प्लस 1. इक्वेशनच्या दोन्ही बाजूंना आपण काय ऍड केलेलं आहे 1 आणि 1 दोन्ही बाजूंना आपण ऍड केला. 1 आणि 1 दोन्ही बाजूंना ऍड केला. ठीक आहे पुढे इकडचं सिंपल आहे 5 प्लस 1 6. चला इकडे काय करायचं असतं रे याचं स्क्वेअर रूट आणि याचं स्क्वेअर रूट. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स ते साइन द्यायचं असतं प्लस आणि 1 चं स्क्वेअर रूट 1 आणि त्याचं काय आहे स्क्वेअर आहे. त्याचा काय टाकायचा असतो आपल्याला स्क्वेअर. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट घेऊयात आपण. चला याचं स्क्वेअर रूट काय येतं तेच येतं बरोबर आहे. स्क्वेअर रूट कॅन्सल होतं तुमचं तरी पण आपण इथं टाकून देऊयात दोघांना पण स्क्वेअर रूट एक्स प्लस 1 त्याचा काय आहे स्क्वेअर आणि या ठिकाणी 6 टाकून दिला आपण. चला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढूयात आपण. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. एक्स प्लस 1 इज इक्वल टू 6 काय बाहेर निघत नाही त्यामुळे प्लस ऑर मायनस 6. एकदा प्लस लिहायचं एकदा मायनस लिहायचं. सेपरेट करूयात फक्त 2 वेळा लिहूयात. सो एक्स प्लस 1 इज इक्वल टू प्लस रूट 6 और एक्स प्लस 1 इज इक्वल टू मायनस रूट 6. हा प्लस आहे तिकडे गेल्यानंतर मायनस एक्स इज इक्वल्स टू रूट 6 मायनस 1 आणि इकडे पण एक्स इज इक्वल्स टू मायनस रूट 6 मायनस 1. हे झाले आपले 2
आन्सर्स. ठीक आहे, डन. चला व्यवस्थित नोट डाऊन करायचे. तिसरे पद x चा सहगुणक. ओके, क्वेश्चन नंबर 4. 2 क्वेश्चन राहिलेत, पटकन आपल्याला कंप्लीट करायचे. चला क्वेश्चन नंबर 4, शेवटचे 2 प्रश्न. क्वेश्चन नंबर 4 त्यातला फर्स्ट एनीवन 4 मार्कांसाठी प्रश्न आहे हा. थोडस स्पीड वाढवायचे. ओके, तुला ब्रॅकेटच्या बाहेर काढूयात. आतमध्ये काय राहणार इथं 1/x मायनस 3 ला बाहेर काढूयात. आतमध्ये काय राहणार आहे 1/y इज इक्वल टू 15. 8 ला ब्रॅकेटच्या बाहेर काढलं, आतमध्ये राहिला 1/x. त्यानंतर हा जो 5 आहे त्याला बाहेर काढूयात, प्लस 5 ला बाहेर काढलं, आतमध्ये 1/y इज इक्वल टू 77. कन्सिडर करायचं असतं माहितीये तुम्हाला. लेट 1/x च्या जागेवर काय कन्सिडर करणार आहे आपण, m कन्सिडर करणार आहे. आणि अँड 1/y च्या जागेवर काय कन्सिडर करणार आहे आपण, n कन्सिडर करणार आहे. नितेश पुढे चला. इक्वेशन काय बनेल मग आपलं, याच्या जागेवरती m, याच्या जागेवरती n, m टू m मायनस 3 आणि इथं टाकायचं आपल्याला n इज इक्वल टू 15. इक्वेशन नंबर याला टाकूयात आपण 1. त्यानंतर याच्या जागेवरती पुन्हा एकदा m, याच्या जागेवरती n. सो 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. इक्वेशन नंबर 2. चला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला सॉल्व्ह करायचे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि m आणि n च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. कशाला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल बघा, 1 ला 4 ने मल्टिप्लाय करूयात आणि नंतर दोघांची सबट्रॅक्शन करूयात. चालेल, चला. मल्टिप्लाय इक्वेशन 1/4. एकच क्वेश्चन आहे हा, तो पण ऑलरेडी झालेला आहे आपला. मल्टिप्लाय इक्वेशन 1/4. 1 ला आपण 4 ने मल्टिप्लाय करूयात. एक नंबरची इक्वेशन खाली घ्या. 2m मायनस 3n इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय 4. चला मल्टिप्लाय करताय. 4 2 चा 8m मायनस 4 3 चा 12n इज इक्वल टू 15 4 चा इक्वेशन नंबर 3. यस. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 या दोघांची सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 and 3. Subtract equation 2 and 3. चला 2 नंबरचे इक्वेशन खाली घेऊयात आपण. आणि 3 नंबरचे इक्वेशन खाली घेतलं आपण. या दोघांचीही करायची आहे आपल्याला सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना खालच्यांचे साइन चेंज करायचे केले.
एटीएम कॅन्सल. पुढे 12n आणि 5n 17n इज इक्वल टू यस पुन्हा एकदा 17च मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड. सो n इज इक्वल टू आन्सर आला आपलं 1. 17 डिवायडेड बाय 17 आन्सर आला आपलं 1. नेक्स्ट स्टेप माहिती आहे तुम्हाला. n इज इक्वल टू 1 इक्वेशन 1 मध्ये 2 मध्ये किंवा 3 मध्ये आपल्याला पुट करायची. तुम्ही पुट करणारी पटकन चला फास्ट. पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1, 2 और 3. कुठेही पुट करा. नाही ना लाई. ओके गुड. पुट n इज इक्वल टू 1 कोणत्या इक्वेशन मध्ये टाकलं नितेश? 3 मध्ये, दुसऱ्यामध्ये. ठीक आहे, कुठे टाका, काही अडचण नाही. हा तिसऱ्यामध्ये कॅल्क्युलेशन मोठं होईल, दुसऱ्यामध्ये टाकलं तरी चालेल, 1 मध्ये पण चालेल. ठीक आहे, 1 मध्ये टाकूया. चला इन इक्वेशन 1 मध्ये टाकूया. चला 1 नंबरचं इक्वेशन घेऊयात आपण. 2m कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकला तरी आन्सर सेमच येणार आहे. n च्या जागेवरती 1. सो 2m मायनस 3 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 15. n च्या जागेवरती 1 टाकायचं आहे. सो 2m मायनस 3 इज इक्वल टू 15. 2m इज इक्वल टू 15 मायनसच्या ऐवजी इथं काय होणार तुमचा प्लस 3 18. m इज इक्वल टू आन्सर आलं मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड. आन्सर आला आपलं 9. ओके, आता रिसबस्टिट्यूट करायची. लास्ट स्टेप रिसबस्टिट्यूट. लास्ट स्टेप रिसबस्टिट्यूट. काय करायचंय? m च्या जागेवर काय कन्सिडर केलं होतं आपण? m इज इक्वल टू 1/x आणि n इज इक्वल टू 1/y. रिसबस्टिट्यूट करूयात. चला m इज इक्वल टू आन्सर आलेले आपलं 9. m च्या जागेवर आता टाकूयात आपण पुन्हा एकदा त्याची व्हॅल्यू त्याला देऊन टाकूयात. 1/x इज इक्वल टू 9 आणि ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली 1. n च्या जागेवर आपण टाकून देऊयात त्याची व्हॅल्यू पुन्हा त्याला 1/y इज इक्वल टू 1. चला दोघांना उलट करूयात, इनवर्स करूयात किंवा असं पण चालतंय. x तिकडे गेला 9 खाली आला म्हणजे x इज इक्वल टू आन्सर आलं 1/9. 1/9 आणि y ची व्हॅल्यू काय असणार आहे 1. येस, उलट पालट केलं आन्सर तुमचं सेम. फिनिश. चला लास्ट क्वेश्चन आहे का रे आपल्या बुक मध्ये? हा फॅक्टरीचा प्रॉब्लेम सेट मध्ये आहे का हा क्वेश्चन? एक करू शकता तुम्ही होमवर्कला. चालेल.